महाराष्ट्र, मैं हूँ वसीम मीरकर। बहुत जनों की मेरे को रिक्वेस्ट थी कि आप मराठी में वीडियो बनाएं, इसलिए आज तुमच्यासाठी मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे। आणि आज आपण बोलणार आहोत स्कायवॉकबद्दल, जे वडाला ब्रिजला कनेक्ट होऊन तो बरकतरीला संपतो आणि जेव्हा बघा तेव्हा तो असा खालीच असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा माणसं रात्री येतात तेव्हा त्यांच्याकडे लाईट वगैरे ह्या ब्रिजवरती नसल्यामुळे खूप घाबरण्यासारखं मन होतं त्यांचं। आणि त्याच्यासाठी आम्ही काही माणसांशी बोललो आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। त्याच्यामध्ये एक टीचरसुद्धा होती, त्यांनी आपले मन खोलून आमच्या बरोबर ते प्रॉब्लेम डिस्कस केले आणि सिक्युरिटीसाठी, महिला सिक्युरिटीसाठी त्यांनी प्रश्न उभारले आहेत। तर बघूया की असे माणसांनी काय काय प्रतिक्रिया दिलेली आहे। इकडे रात्री जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? ॲक्च्युली रात्रीच्या प्रवासाचा अनुभव इथला खूपच भयानक असतो। मी शाळेत शिक्षिका आहे आणि आता सध्या माझं सर्वेचं काम असल्यामुळे आम्हाला रात्री उशिरापर्यंत सेंटरला काम करून उशिरापर्यंत जावं लागतं। त्यावेळेला इथे लाईटची सोय नसते आणि खूप असं आजूबाजूला कोणी नसतं, खूप भयानक असतं। आणि इथून चालताना ना भीती वाटते की पुढून तरी कोणी येईल किंवा मागून कोणी येईल का, कारण स्कायवॉकवरती रहदारी खूप कमी झालेली आहे आणि कधी कधी असे ड्रिंकर वगैरे बसलेले असतात, त्याच्यामुळे भीती पण वाटते। अच्छा, आता जर जी हाथरस आणि दुसऱ्या इकडे जी दुर्घटना झालेली आहे ती कोणाबरोबर होऊ नये हे आमचे मत आहे, पण असं जर कोणी यंग मुलगी जर रात्री इथून येत असेल तर तुम्हाला असं वाटतं की अशी दुर्घटना होऊ शकते? शक्यता आहे, खरंच खूप शक्यता आहे, कारण इथून वडाळा ब्रिजवरती जाण्यासाठी जो स्कायवॉक आहे तो अतिशय खराब आहे आणि तिथे खूप जण बसलेली असतात आणि ते सगळे गर्दुले असतात आणि त्या बाजूचा प्रवास तर एकदम खूपच भयानक असतो। त्यामुळे माझ्या मते त्यांना एकट्या स्त्रीने दुपारच्या वेळेस तरी थोडी रहदारी असते, पण रात्रीच्या वेळेस चुकूनही स्कायवॉकवरून प्रवास करू नये। थैंक यू। रात को यहाँ से आते हो तो कैसा डर का माहौल होता है? डर का माहौल रहता है। ये स्टैंड जो है इसके ऊपर लोग बैठे रहते हैं इधर उधर और चर्सी के माफत रहते हैं, कौन है चर्सी हैं कि और दूसरा कोई है, कुछ छीन कर लेकर जाए या कुछ ऐसा तो पता नहीं चलेगा एक कौन है। जैसे कि आपकी एज ज़्यादा है तो आपको कहीं ना कहीं अंधेरे से तो डर लगता ही होगा, लेकिन आसपास के कुछ ऐसे भी बंदे यहाँ पे आपने देखे हैं जो आपको उससे ऐसा लगता है कि ये चोर हो सकते हैं या कोई ड्रग्स से रिलेटेड ऐसे कोई आपने इंसानों को देखा है यहाँ पे? नहीं देखा तो है, बैठा है, लेकिन लेडीज़ रहते हैं, चल लोग रहेगा, अगर अकेला सुनसान जा रहे हैं, अंधेरा है तो कुछ भी कर सकते हैं, किसी के साथ भी हो सकता है। इसको बेहतर करने के लिए क्या करना होगा? लाइट और या पुलिस प्रशासन रात में वो अंधेरे के टाइम भी राउंड लगाना जरूरी है। जी, थँक्यू। काम करतो, पण मी रात्री सेकंड वाटले की मला 11 वाजता इथून सुटून येतो। मी 11 वाजता येताना तर या ब्रिजवरून येताना मला थोडीशी भीती वाटते। मी एकटाच म्हातारा माणूस आहे, माझा वय झाला आता। वयाच्या हिशोबाने तुम्ही हे लाईटीचा बंदोबस्त करा, प्रशासनाला सांगा, कुठे मंत्र्याला सांगा, कोणाला पण या ब्रिजवरती लाईटीचा बंदोबस्त करावा। म्हणजे तुम्ही रात्री जेव्हा आपण येता इथे तेव्हा तुम्हाला असं काय वाटतं की इकडे कमी आहे? अच्छा, भीती वाटते। आणि लाईट असते ना, आणि इकडे स्थानीय काही मुलं वगैरे असं दिसतात का तुम्हाला? पोरं फिरत असतात इकडे। अच्छा, का भंकच करत असतात, कोण दारू पित असतो, असं काही चालू असतं इथे नाटक। अच्छा अच्छा, मग तुम्ही स्थानीय पोलीस स्टेशन वगैरे असं कधी तुम्ही कंप्लेंट वगैरे केलं? मी काय केलं नाही। अच्छा अच्छा, मग तुम्ही असं सांगताय की तुम्हाला ह्याच्यामुळे काहीतरी कारवाई केली पाहिजे प्रशासनाने वगैरे? प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे, म्हणजे लाईटीचा बंदोबस्त करावा। ओके, मेहरबानी करून, दुसरं काय नाही। थँक्यू। असतो आणि येता जाता म्हणजे सिक्युअर वाटत नाही। अच्छा, त्याच्यासाठी इथं लाईट लावणं गरजेचं आहे। इथं काय वगैरे फिरत असतात, अच्छा, जी चोरी करणारे आहेत, अच्छा, कोणी इथं हातातून मोबाईल आहे, कुणाचं मंगळसूत्र आहे, चेन, कोणी इझिली ओढून पळू शकतो। 100% इथं लाईटाची गरज आहे। म्हणजे इकडे लाईट असतच नाही असं म्हणणं आहे का तुमचं? संध्याकाळचं तर एकदम खूप अंधार आहे आणि ते प्रशासनानं घेतली पाहिजे दखल आणि लाईटा लावल्या पाहिजेत। आणि एवढी इथं गर्दी आहे तर इथे 100% लाईट पाहिजेच आहे। आणि आज आमच्या बरोबर असणार आहेत मायकल मगर, ज्यांनी मला उत्साह केलं की तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवा, मी तुम्हाला हेल्प करेल, त्याच्यासाठी मी त्यांचा आभार मानतो। आणि नमस्ते मगर। नमस्कार, तर मी मायकल मगर।
अच्छा, तर मी असं बोलणं होतं की तुमचं काय बोलणं आहे या वडाळा ब्रिजबद्दल? हा आपला वडाळा स्कायवॉक जो वडाळा रेल्वे स्टेशनवरून बरकत अली नाक्यापर्यंत जोडला गेलेला आहे आणि ह्यावरती जे सर्वात महत्त्वाचे आणि गंभीर असे विषय जे आहेत लाईटीचे किंवा काही अश्लील वर्तनाचे आणि त्याचबरोबर तिथे होत असलेल्या अंमली पदार्थाच्या सेवनाबाबत वारंवार आम्ही स्थानिक प्रतिनिधी, स्थानिक वडाळा पोलीस स्टेशन, स्थानिक संबंधित अधिकारी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करतच असतो आम्ही. तर त्याबद्दल आम्ही स्थानिक पोलीस प्रशासनाचे आभारी आहोत. ते इथे गस्तही घालत असतात, पण तरीही आमची त्यांच्याकडे एक माफक अपेक्षा अजून आहे की त्यांनी त्यांच्या गस्त प्रमाणात वाढ करावी आणि स्थानिक प्रशासनाला आम्ही असं कळवू इच्छितो की त्यांच्याशी आमचा पत्रव्यवहार झालेला आहे. मी, मायकल मगर, शरद सरपे, महेश टेमकर, स्वतः वसीम मिरकर हे आमच्यासोबत असतात. एक सामाजिक तत्वावरती आम्ही हे सर्व विषय घेऊन इथे काम करत असतो. तरी आजच्या ह्या विषयावरती मला असं बोलावंसं वाटेल, माडाला, स्थानिक प्रशासनाला, स्थानिक आमदार, जे स्थानिक खासदार, येथील स्थानिक नगरसेवक, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी या ब्रिजवरती गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो ब्रिजचा विषय जो आहे तो गंभीरतेने घेतला पाहिजे. जसं की आहे की तुम्ही बोलू शकता की ह्याच्या अगोदर पण तुमच्याकडे अशी कुठली प्रॉब्लेम्स घेऊन कोणी आलेलं का, किंवा महिला किंवा ओल्ड एज माणूस वगैरे असं कोण आलेलं की त्याच्यामुळे तुमचं असं कंप्लेंट असावी? वारंवार आमच्याकडे अशा प्रतिक्रिया येतच राहतात. आमच्याकडे एक शिक्षिका, एक महिला शिक्षिका, त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक वयोवृद्ध जे कामगार आहेत, केम हॉस्पिटलला ते काम करतात. त्याचबरोबर एक वयोवृद्ध माणसे आणि गंभीरतेने घेण्यासारखा विषय असा की आमच्याकडे एक जे लहान शिक्षण वर्ग, जे लहान मुली, जे मुलं शिकतात, शाळा शिकतात, ते ब्रिजने या काही ये जा करतात. काहींची निगडीत शाळा वडाळा वेस्टला असल्यामुळे त्यांना ह्या पादचारी पुलाचा वापर होतो. तर त्यांचं एक शिक्षण चालू असताना त्यांना जर अशी भीती मनात निर्माण झाली तर त्यांना एक त्यांच्या शिक्षणावरती त्यांचा प्रभाव पडतो आणि त्यांना जाण्यामध्ये जर एक असुरक्षितता वाटली तर ते कदाचित कुठेतरी त्याचा त्यांच्या शिक्षणावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच महिला वर्ग, जो विशेष करून इथे महिला वर्ग, कर्मचारी वर्ग असतो, जो एक खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतो, त्यांची एक जी सामान्य ड्युटी असते, एक 7 ते 8 वाजता ते त्यांच्या कामावरून सुटतात आणि 8 नंतर इथून येतात. तर त्यांना एकमेव पादचारी पूल आहे जे ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो. तर आज स्थानिक पोलीस प्रशासन त्याला भरपूर मदत करत आहे. त्यांनी गस्त देखील वाढवली आहे. तरी पण कुठेतरी आपण एक कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून कमी पडत आहोत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याच्याकडे विशेष असे लक्ष देऊन, मुळात जो सर्वात मोठा आहे विजेचा, तर विजेचे जे डिपार्टमेंट आहे, जसे माडाकडे असेल, बेस्टकडे असेल किंवा महानगरपालिकेकडे असेल, आम्ही वारंवार सर्वांशी पत्रव्यवहार केलेला आहे. तरी यांनी यामध्ये खाजगी लक्ष घालून लवकरात लवकर हा मुद्दा एक गांभीर्याने लक्षात घेऊन क्लिअर केला पाहिजे आणि हा जो प्रॉब्लेम आहे त्यांनी संपुष्टात आणला पाहिजे. हे होते मायकल मगर, ज्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी थोडासा वेळ दिला. त्याच्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आम्ही हेच अपेक्षा करतो की प्रशासनाने लवकरात लवकर ह्याच्यावरती दखल घ्यावी आणि ह्याच्यावरती काम सुरू करावे. जय भीम, जय महाराष्ट्र.